नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मंजुळा म्हणत असते की ए झेंडू, तुला म्हटलं ना दार उघड म्हणून. त्यावर स्वराज म्हणत असतो की नाही म्हणून सांगितलं ना. मा म्हणत असते की स्वराज, मंजुळाबाई निघून गेला तर तुला काय एवढा फरक पडतोय. त्यातच तिथे पिहू आलेली असते. क्षमा म्हणत असते की नुकसान तर पिहूचं होणार आहे, ती मध्ये पडत नाही तर तू का मध्ये पडतोयस. स्वराज म्हणत असतो की अगं पिहू, तुझी गुरुजी सोडून चालली आहे घर, थांबव ना त्यांना. तर इकडं मंजुळा म्हणत असते की ही पिपाणी काय करणार आहे, हिच्या आई इतका स्टोर आहे हिच्यामध्ये. तर मंजुळा आतून आवाज देत असते की झेंडू, आता तुला कुठल्या भाषेत कळणार आहे. तुला मी दार उघड म्हटलं ना. मोनिका आणि इलू देखील तिथे आलेली असते. पिहू स्वराजला म्हणत असते की तू बाजूला हो बरं, आधी मला दार उघडू दे. स्वराज म्हणत असतो की अगं जर दार उघडलं तर त्या निघून जातील ना. तर इलू मोनिकाला म्हणते की मोनिका, मला एक कळत नाही आहे की याला काय एवढा इंटरेस्ट आहे इथे थांबण्यात, आणि ती जाऊ नये म्हणून याने का दार लावून घेतलंय. मोनिका म्हणते की दॅट इज स्ट्रेंज. मंजुळा आतून म्हणत असते की अरे काय चाललंय तिकडं, दार उघडा म्हटलं ना. तर पिहू म्हणत असते की प्लीज मंजुळा, नको ना गं जाऊस. तितक्यातच तिथे मल्हार आणि विजय देखील येतात. मल्हार म्हणतो की काय चाललंय काय इथे. विजय म्हणतो की तुम्ही मंजुळाबाईंना आतमध्ये कोंडलंय. ती म्हणतात की काय विचारू नको बाबा, अर्ध्या तासापासून हेच चाललंय. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. मल्हार म्हणतो पण हा काय प्रकार आहे. स्वराज सांगतो की मंजुळा गुरुजी ह्या पिहूला लावणी शिकवत होत्या. तिथे मनुका काकू आली आणि त्याने सांगितलं की पिहूला लावणी नाही शिकवायची. मनुका काकूंना राग आला आणि त्यांनी हात उगारला मंजुळा गुरुजींवर. म्हणून आता त्यांना राग आलाय आणि ते म्हणताय की ते इथं नाही राहणार म्हणून. मल्हारला मात्र मोनिकाचा आता राग येतो. मल्हार मोनिकाला म्हणतो की मोनिका, तू त्यांच्यावर हात उगारलास. मंजुळा म्हणते की आता ऐकलंस ना त्याच्याकडून, परत काय मला विचारतोस. तू म्हणते की आय एम सॉरी मंजुळा, मम्माच्या वतीने मी तुला सॉरी म्हणते, प्लीज तू जाऊ नकोस. तर स्वराज म्हणत असतो की मंजुळाबाई बघा ना, आता पिहूने सुद्धा तुमची माफी मागितली आहे, आता तुम्ही तुमचा मनातला राग काढा ना. मल्हार म्हणतो की पिहू बाळा, तुझ्या स्वभावातला हा बदल बघून मला खरंच खूप बरं वाटतंय, पण मी काय म्हणतोय ते एकदा लक्ष देऊन ऐक. जाऊ दे मंजुळाबाईंना. आणि तसंही एका घरामध्ये सतत होणारा अपमान कोण सहन करेल ना. आणि मंजुळाबाईंसारख्या चांगल्या गायिका असा अपमान सतत का सहन करतील. मल्हार पिहूला म्हणतो की तुझ्या मम्माला वाटत असेल की तू जिंकावं, तर तिला नीट माहिती आहे की काय करायला हवं, आणि आता ती काय लहान नाही आहे सगळं समजून सांगायला. जे लहान मुलांना कळतं ते तिला नक्कीच कळायला हवं. मोनिका दाराजवळ येते आणि दरवाजा उघडते. दरवाजा उघडायच्या वेळी मंजुळा लगेच डोक्यावर पदर घेत असते. मंजुळा जेव्हा मोनिकाला समोर बघते तेव्हा मनात म्हणते, अरे देवा, ढोलकी आली म्हणजे, पण काही बोलत नाही आहे ही थेरडी, आता थोबाड उचकटून काहीतरी तरी बोल. तेव्हा मोनिका मंजुळाला म्हणते की सॉरी, रागाच्या भरात जरा जास्तीच बोलले मी, नको जाऊस तू इथून, आणि तसंही पिहूने तुझी माफी मागितलीच आहे. स्वराज मंजुळाला म्हणतो की आता तर या दोघांनी पण तुमची माफी मागितली, आता थांबा ना इकडे, आता तुम्ही मनातला राग विसरून जा, थांबा इथेच. मंजुळा पिहूला म्हणते की ए पिहू, माझा तुझ्यावर अजिबात काही राग नाही, मी तुला आनंदाने गाणं शिकवायला तयार आहे, पण इथे थांबायचं असेल तर माझी एक अट आहे. इथून पुढे आपल्या शिकवणीच्या मध्ये तुझ्या मम्माची लुडबुड चालणार नाही. आणि हे ऐकून तर मोनिकाची तळपायाची आग मस्तकात जाते. तिला प्रचंड राग आलेला असतो, परंतु ती काही बोलूही शकत नसते आणि त्यामुळे तिथून रागाने ती निघून जाते. तर मंजुळा आता इथेच थांबणार यामुळे स्वराज मात्र खूपच खुश झालेला असतो आणि तो लगेचच मंजुळाला मिठी मारतो. हे बघून मात्र क्षमाला अजिबात सहन होत नाही. तर स्वराजचं क्षमापेक्षा जास्त मंजुळावर प्रेम आहे आणि तो मंजुळाला एवढा का भाव देतो हे क्षमाला समजत नसतं. मंजुळा मनात म्हणत असते की झेंडू, अरे देव तुझं भलं करू, तू जर बाहेरून दरवाजा लॉक करून घेतला नसता तर मला चान्सच मिळाला नसता, माझ्यावर हिरे न घेताच निघून जायची वेळ आली असती. तर इकडे मोनिका मात्र रागारागाने तिच्या रूममध्ये आलेली असते. इलू देखील तिच्या मागे येते. मोनिका म्हणते की आता त्या मंजुळाच्या टर्म्स आणि कंडिशनवर मी माझ्या घरात राहायचं आहे का. मला तर काही कळतच नाही आहे काय करायचं. ती कोण आली मला आड घालणारी. मम्मा, ती सगळं हे मुद्दामच करतीये, हे तर रस्त्यावर भांडे विकणारी, पण इगो बघ तिचा. तर इलू म्हणते की मलासुद्धा तिचं वागणं खटकलंय, पण सध्या तरी पिहूसाठी हे सर्व इग्नोर कर. एकदा का पिहूची कॉम्पिटिशन झाली की त्या मंजुळाचं हवं ते तू कर. मोनिका म्हणते की मी अजिबात तिला सोडणार नाही, मी तिला सॉरी म्हणाले ग, ते फक्त आणि फक्त पिहूसाठी. तू म्हणते की हेच डोक्यात ठेव, फक्त पिहूसाठी आपल्याला गप्प बसायचं आहे, आता त्या मंजुळाच्या छोट्या छोट्या गोष्टींवर रिॲक्ट करत बसू नकोस.
तर मोनिका म्हणत असते की अगं पण मला त्रास होतो ह्या सगळ्यांचा, कळतंय का तुला? मोनिका म्हणते की पण मला खूप जास्त इरिटेट होत आहे. मम्मा तू प्लीज जा बरं इथून, मला थोडा वेळ एकटीला राहू दे. तेवढ्यातच इलूला एक फोन येतो. इलू मोनिकाला विचारते की अगं ते पिऊच्या सोशल मीडिया अकाउंटसाठी ज्यांना फोन केला होता त्यांचं काय करायचं? अगं ते कधीचे थांबलेत, काय करायचं आता त्याचं? मोनिका रागानेच इलूला म्हणते की मग विचार त्या मंजुळालाच. माझं मम्मा खरंच डोकं काम करत नाही आहे, तू इथून जा बरं. तर इकडे मंजुळाचा हात धरून स्वराज किचनमध्ये येतो आणि निरंजनला सांगतो की मामा यांना एक मस्तपैकी सरबत बनवून दे बरं, ओरडून ओरडून यांचा घसा कोरडा पडला. तर ती मुलगी विचारते की काय हवं आहे तुम्हाला, पायनॅपल, मँगो वगैरे? मंजुळा म्हणते की नाही नाही, ते गोड गुळमुळीत नको, असं काहीतरी तिखट झणझणीत द्या, ती जिभेवर विस्तव ठेवल्यासारखं. निरंजन म्हणतो की जिभेवर विस्तव घालूनच एवढे राडे घातले ना बाई, आता ते राडे काही कमी झाले का? अजून काय तिखट खायला पाहिजे तुला? मंजुळा म्हणते की आपलं असंच आहे, जर आपल्याशी कोणी खरीखोटी गेली तर आपल्याला तिखट खावंच लागतं, मग डोक्यात कसा झणझणाट झाला पाहिजे. आता तुम्हाला जर द्यायचंच नसेल तर तसं सांगा. स्वराज म्हणतो की अहो तो तर फक्त तुम्हाला विचारू राहिलाय, तो जर नाही म्हटला तर त्याची नोकरी जाईल, हे तर त्याला चांगलंच माहिती आहे, हो ना मामा? रंजन म्हणतो की हो हो माहिती आहे. मंजुळा म्हणते की नुसताच भोळा चेहरा आहे, लय चाप्टर आहेस हा झेंडू. स्वराज म्हणतो की तुम्हाला जे काही हवं असेल तो फक्त हा देईल तुम्हाला, तिखट तर तिखट. रंजन मनात म्हणतो की वैदेहीला सुद्धा काही भांडणं झाल्यावर तिखट खायला लागायचं, तिले पण अशीच सवय होती. तर स्वराज म्हणतो की काय बनवायला सांगू तुम्हाला, मिसळपाव, वडापाव? मंजुळा म्हणते की ते समज नको, मुंबईत आल्यापासून हेच तर खातीये मी, दुसरं काहीतरी सांग बरं. स्वराज म्हणतो की हां पातोडी बनवायला सांगू, एकदम झणझणीत असते. मंजुळा म्हणते की पाटोडी, हे काय असतं रे झेंडू? स्वराज आणि निरंजन हसायला लागतात आणि म्हणतात की खरंच तुम्हाला पातोडी माहीत नाही? मंजुळा म्हणते की आता नाही म्हटलं ना व, आता मला पातोडी काय आहे ते माहीत नाही, मग एवढं माकडावानी दात काढायला काय झालं? स्वराज म्हणतो की तुम्ही रागवू नका, आम्ही तुम्हाला मस्त झणझणीत पातोडी बनवून देतो, फक्त थोडा ना थांबावं लागेल, आम्ही लगेच बनवायला घेतो. स्वराज म्हणतो की जे काय बी करायचं ते चटचट करा, नाही तर आता मिरच्या घेऊनच तोंडात घालीन, माझ्या पोटात जाळ झाल्याशिवाय जीवाचा जाळ काय शांत व्हायचा नाही. तर इकडे पिहू चैतालीला सांगत असते की मंजुळाचे कपडे नीट लावा हा, अगदी मी सांगितलंय तसंच, मला बघू द्या, हे बघ ते नीट कर बरं. तर चैताली लगेच नीट करते. पिहू म्हणते की आता ठीक आहे तू जाऊ शकतेस. मल्हार हे सर्व बघत असतो, तो पिहूला जवळ घेतो. तो पिहूला म्हणतो की पिहू मी तुला नेहमी काही ना काही सांगत असतो आणि तू हे ऐकायला लागलीस, हे बघून खूप बरं वाटलं. आज तू तुझ्या गुरूंशी जसं वागली आहेस ना ते बघून मला खूप छान वाटलं. पिहू म्हणते की डॅडा पण मी जर तसं वागले नसते तर ती निघून गेली असती. त्यावर मल्हार म्हणतो की एक्झॅक्टली, आणि हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. पिहू अगं कलाकाराचा सेल्फ रिस्पेक्ट हा खूप मोलाचा असतो. जर तुझ्या गुरूंना रिस्पेक्ट दिला तर ते तुला आशीर्वाद तर देतीलच, त्याचबरोबर त्यांच्याकडे जे सर्वोत्तम आहे ते तुला शिकवतील. आणि आज तू जे काही वागलीस ते खूप छान होतं, अगदी शहाण्या बाळासारखं. पिहू म्हणते की दादा तुला पण थँक्स. त्यावर मल्हार म्हणतो की मला का बरं? पिहू म्हणते की तू जर त्यांना सपोर्ट केला नसता तर त्या निघून गेल्या असत्या. मल्हार म्हणतो की मी तिला सपोर्ट तुझ्यासाठी केला आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेव, यापुढे सुद्धा मी तुला कायम सपोर्ट करत राहील. पिहू म्हणते की हो डॅडा, आता मी जाऊ? त्यावर मल्हार म्हणतो की हो जा. तर इकडे मंजुळा डायनिंग टेबलवर बसलेली असते. स्वराज म्हणत असतो की अरे मामा आण पटकन. तर निरंजन पातोळ्याची भाजी आणि भाकरी घेऊन येतो. मंजुळा म्हणते की वा वा वा, इतकी भूक लागली आहे की असं वाटतं ह्या जेवणाबरोबर हे ताटसुद्धा खाऊन टाकेल मी. निरंजन मामा मनात म्हणत असतो की तिखट हवंय ना तुला, आता बघ तुझ्या पोटात कसा ज्वालामुखी फुटतो ते. मंजुळा एक घास खाते आणि म्हणते की अरे वा लय भारी झालंय. ती निरंजनकडे बघून म्हणते आणखी तिखट घातलं असतं तरीही चाललं असतं. निरंजन मात्र मंजुळाकडे आश्चर्याने बघायला लागतो. स्वराज म्हणतो की एवढं तिखट? हे बघूनच कळतंय की पाटोडीचा रस्सा एकदम झणझणीत झालाय. तितक्यातच तिथे मल्हार येतो. मल्हार म्हणतो की झणझणीत? अहो निरंजन भाऊ एवढं काय झणझणीत वाढलंय? स्वराज म्हणतो की पातोडीचा रस्सा. मल्हार म्हणतो की अहो आपल्या घरातला पातोडीचा रस्सा तर जाम तिखट असतो. मंजुळा म्हणते की अहो लई झाक झालाय, मला सवय, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. मल्हार म्हणतो की हो तुम्हाला आवडत असेल तर खा तुम्ही, पण मग मध्ये मध्ये पाणी पण पीत जा. निरंजन तिला पाणी देत असतो तेव्हा मल्हार म्हणतो की अहो मला नकोय पाणी, जर पाणीच पिलं तर तिखट खाण्याची काय मज्जा. मंजुळा एवढे तिखट खात असते, हुसूस करत असते आणि वरून डोक्यावरनं मारत असते. त्याचवेळी मल्हारला मात्र वैदेहीची आठवण येते. वैदेहीसुद्धा असंच तिखट खात असते आणि जेव्हा तिखट लागतं तेव्हा ती हुसूस करत असते आणि डोक्यावर मारत असते. मल्हार वैदेहीला म्हणत असतो की अगं वैदेही तू जरा पाणी तर पिऊन घे, केवढं तिखट लागतंय तुला.
वैदेही म्हणते की पाणी पिलं की तिखटाचा अपमान होतो, मला नकोय पाणी. मल्हार म्हणतो की कसला अपमान, तुला एवढं तिखट खाताना बघून मलाच घाम फुटलाय. त्यावर वैदेही म्हणत असते की तुला नाही कळणार मल्हार तिखट खायची मजा. तर इकडे मल्हार मंजुळाला म्हणत असतो की आता तुम्ही एवढं तिखट खाल्लंय तर गोड पण खा त्याच्यासोबत काहीतरी. तो निरंजनला सांगतो की फ्रीजमध्ये मी काही पानं आणून ठेवली आहेत, ती खा, ती आणून दे यांना. मंजुळा पान बघून खूपच खुश होते. मंजुळा म्हणते की खरं तर खूपच गरज होती या पानाची. मल्हारला थँक्यू म्हणते. तर मंजुळा तिचं ताट उचलून तिथून निघून जाते. तर मल्हार देखील तिच्याकडेच बघत असतो. तर इकडे रात्रीच्या वेळी मंजुळा विचार करत असते की इथं आल्यापासूनच ते राडे घालायचेच कामं चाललेत. हिरे आता लवकरात लवकर शोधायला पाहिजे. त्या ढोलकीने जर बाजा घेतलाय तर तो तिच्या खोलीतच असणार. आता खोलीत तर शिरायलाच हवं, पण कसं? आता तर ती आणखीनच फणा काढून बसेल, घाई केली पाहिजे. पण आता ही खरंच ढोलकी आणि पिपाणी कधी मला घराबाहेर काढतील, काही नेम नाही यांचा. तर इकडे पिहू तिच्या रूममध्ये रियाज करत असते. त्याचवेळी स्वराज येतो आणि म्हणतो की पिहू आतमध्ये येऊ. पिहू म्हणते की काय आहे तुझं? स्वराज पिहूला म्हणतो की पिहू, तू मंजुळाबाईंची माफी मागून खूप छान केलंस, नाहीतर त्या निघून गेल्या असताना खरंच तू आज खूप शहाण्यासारखं वागली आहेस. तू खूप आवडतेस पिहू, असं म्हणून पिहूला तो हक करतो. तेव्हा पिहू म्हणते की अरे स्वराज, काय करतोयस तू हे? स्वराज म्हणतो की पिहू अगं मला खूप आनंद झालाय आज. त्यावर पिहू म्हणते की मग मी काय नाचू? परत असं हग नाही करायचं हा मला. आणि ती मंजुळा इथे थांबली आहे तर तू एवढा हॅपी का झालायस? स्वराज म्हणतो की असंच. पिहू म्हणते की आणि तुला काय वाटतं मी तिला का सॉरी म्हटले? कारण मला तुला हरवायचं आहे. आणि तुला जर असं वाटत असेल की मी खूप गुड गर्लसारखी वगैरे वागते तर तसं काही नाही आहे. मंजुळासारख्या बाईला मी फक्त एकाच कारणासाठी सॉरी म्हणू शकते आणि ते म्हणजे मला फक्त तुला हरवायचं आहे. मंजुळा आणि माझ्या मागे मागे फिरून तुला काहीही मिळणार नाही, सो प्लीज हे थांबव. ती फक्त मलाच शिकवणार आहे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर स्वराज क्षमाला म्हणत असतो की श्रीकृष्ण कधी आपल्या यशोदा आईवर रागवत होते? तर क्षमा म्हणते की तुला खरं सांगू का, एकदा श्रीकृष्णाने हट्टच धरला, त्याला चंद्र हवाय खेळायला. स्वराज म्हणतो की मग काय केलं असेल यशोदा माईने? तर क्षमा म्हणते की मग यशोदा आईने एक आयडियाची कल्पना केली. तिने एक परात घेतली आणि त्या परातीत पाणी ठेवलं. मग हळूहळू त्या परातीमध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलं आणि श्रीकृष्ण मग खूपच खुश झाला. आणि हे ऐकून स्वराला मात्र एक भन्नाट कल्पना सुचते. स्वरा म्हणते की आता काय बी करून बाबाने आईला बघितलंच पाहिजे. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.